जेवढे काही ग्रॅज्युएट विद्यार्थी झालेले आहेत त्यांना देखील एक त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी समर्थ प्रतिष्ठानाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्याची आमची संकल्पना आहे आणि ती मूर्त स्वरूपात येण्यासाठी आपल्या गावकऱ्यांची सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे। की आज गव्हर्नमेंटच्या स्कीम पाहिल्या आपण तर जे काही शिक्षित मुलं आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना विविध गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, पण त्या स्कीम नक्की कशा आहेत आणि त्या कशा त्याचा उपयोग आपण घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी ते कुठे ना कुठे त्याची ज्ञानची कमतरता पडते। तर हे जी कमतरता आहे ती श्री समर्थ प्रतिष्ठानाच्या वतीने भरून घेण्याची आपण योजना आखलेली आहे। म्हणजे ग्रॅज्युएट जेवढी काही विद्यार्थी झालेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी एकत्र करून त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणत्या कोणत्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता। ज्याप्रमाणे उदाहरण देता येईल की स्टार्टअप इंडिया एक नवीन स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे ज्याच्या अंतर्गत रुरल एरियामध्ये जी काही एससी किंवा विविध जातीचे लोक आहेत किंवा रुरल एरियामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्याची डिटेल माहिती आपण प्रतिष्ठानाच्या वतीने त्या जे काय होतपूर तरुण आहेत त्यांना देणार आहोत व त्यामुळे काय होईल की गावामध्ये स्वतःचा स्वयंपूर्ण गाव जे असतं की स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं गाव ही संकल्पना ही राबवण्यासाठी आपण जे तरुण मुलं आहेत त्यांना उद्योजक बनवायचं कार्य हाती घेणार आहोत। तर त्यामुळे गावाचा पण विकास होईल। गावाचा विकास व्हायचा असेल म्हणजे पहिल्यांदा लोकांचा विकास झाला पाहिजे मग गावाचा विकास होईल। जर आपण गतकालीन इतिहासाचा अभ्यास केला तर कुठल्याही संस्कृतीचं नाव कुठपर्यंत राहतं तर त्या संस्कृतीमधल्या त्या व्यक्तीने कुठल्या प्रकारचे कार्य केलेले आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावरून संस्कृतीचं नाव असतं। तसं गावातील भरपूर जर माणसं असतील ज्यांनी जर महाराष्ट्रात नाव केलं तर आपोआपच गावाचं नाव होणार आहे। म्हणून हा एक मूळ धरून आपण या गावातील लोकांचा विद्यार्थ्यांचाच विकास करण्याचं कार्य इथून पुढे समर्थ प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात येणार आहे। त्याच्या अंतर्गत आज मी समजा MBA करतोय तर या अंतर्गत माझा MBAचा प्रोजेक्ट पण आपल्या गावावरच आहे। मी तुम्हाला सांगतो म्हणजे सरपंच आहे म्हणून सांगतो MBAचा प्रोजेक्ट पण माझ्या गावातच आहे की या गावाने आतापर्यंत 3 कुठल्या हाती घेतल्या आणि या स्कीम मधून जे काही आता मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर गावात जी काही कमतरता आहे ते सर्व माहिती करून घेऊन त्याच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम कुठल्या आहेत आणि त्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचे इम्प्लिमेंटेशन तुम्ही कशा प्रकारे करू शकता अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट माझा बनवायचा चालू आहे। आणि ते प्रोजेक्ट कम्प्लीट झाला की आपल्या गावामध्ये एक कार्यक्रम घेऊन त्या स्कीम तुम्ही कुठल्या राबवू शकता कशा प्रकारे राबवू शकता याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल। तर अशाच स्वरूपाचं काम इथून पुढे प्रतिष्ठान योग्यरित्या करेल व यासाठी या गावात